तर दुसरीकडे भुजबळांचे शिष्य नवनाथ वाघमारे यांच्याकडूनच भुजबळांच्या भाषणाचा समाचार घेण्यात आलाय। फडणवीसांनीच भुजबळांना ओबीसी नेत्यांवर टीका करायला सांगितली का, असा सवाल त्यांनी केलाय। भुजबळ सरकार विरोधात बोलण्याऐवजी पाठराखण का करतायत, असाही सवाल वाघमारेंनी उपस्थित केलाय। स्टेजवरून भुजबळांनी आमचीच उणीधुणी का काढली, असाही सवाल वाघमारेंनी करत जरांगेंच्या आधी भुजबळांनी सरकारवर टीका करायला हवी होती, असंही वाघमारे म्हणाले। काल भुजबळ साहेबांनी कुठेतरी श्रेयवादाच्या लढाईमध्ये बोडेटिवारावर ते व्हिडिओ काढून टीका करण्याचं काम केलं। आणि खरं तर राज्य सरकारवर टीका करण्याऐवजी जर तुम्ही ओबीसी नेत्यांना जर टार्गेट करत असाल तर ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपल्याशिवाय राहणार नाही। आणि मला वाटतं मग मला सुद्धा असं वाटायला लागलं की मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला त्यांच्यावर टीका करायची सांगितली का? मुख्यमंत्र्यांनीच मग आता मुख्यमंत्र्यांनी ओबीसीचा गळा घोटलाय, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ओबीसीचा गळा घोटलाय, मग तुम्ही राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून राज्य सरकारचं कुठेतरी पाठराखण करायला का? आणि राज्य सरकारने पाठीत खंजीर खुपसलाय, राज्य सरकारला धारेवर धरावं लागेल, नंतर जरा